ग्लॅमरच्या वेडापायी अनेक जण आंधळे होतात। नाशिकमध्ये असाच काहीसा प्रकार घडलाय। सिनेमात काम मिळवून देतो म्हणून एका 22 वर्षीय तरुणानं एका व्यक्तीला तब्बल 9 लाख रुपयांना फसवलंय। या डायरेक्टरच्या आमिषाला अजून अनेक जण बळी पडले असण्याची शक्यता आहे। नाशिकमधील नामांकित हॉटेल व्यावसायिक राज पाटील त्यांच्या भाचीला सिनेमात काम करण्याचं वेड होतं। अशातच त्यांची गाठ एका बोगस डायरेक्टरशी पडली। रितेश देशमुखच्या आगामी सिनेमात काम देतो म्हणून डायरेक्टरनं त्यांच्याकडून थोडे नाहीत तब्बल 9 लाख रुपये उकळले। शेवटी हाती काय आलं तुम्हीच ऐका। ऋतिक रोशनची बहीण म्हणून एक मॉडेल पाहिजे, तर तुम्ही तुमच्या भाषेचाही पाठवा। आम्ही त्यानुसार त्याला फोटो पाठवले। मग तो म्हटला की तुमच्या बहिणीला सिलेक्ट केलेला आहे आणि तिला लवकरच याच्यामध्ये रोल देण्यात येईल। मग त्या दरम्यान काही संपर्क झाला नाही। नंतर मग त्याने स्वतःहून संपर्क केला। तो म्हटला की हिची शूटिंग पॅरिसमध्ये होणार आहे म्हणून त्यानुसार त्याने आम्हाला अर्जंट पासपोर्ट काढायला सांगितले। आम्ही सगळे अर्जंट पासपोर्ट काढले। त्यानंतर सांगितलं की त्याने आता ह्या शूटिंगला जाण्यासाठी काही पैसे भरावे लागतील। तिकीट वगैरे सगळं कंपनी प्रोडक्शन कंपनी खर्च करणार आहे, पण काही अकोमोडेशन काही तिथे चार्जेस वगैरे असं सांगत त्याने प्रथम त्याने 53,000 47,000 असे चेक घेतले। त्यानंतर त्याने सांगितलं की बाबा त्यांच्यावर काही गायडन्स पाठवावे लागतील। मग त्यांच्याही त्याने पैशाची मागणी केली। आम्ही वाटलं लागेल म्हणून आम्ही तेही दिले। मग त्या दरम्यान त्याने असे बरीचशी अमाऊंट त्याने हळूहळू काही ना काही कारणास्तव काढत गेला। मग असे ह्या दरम्यान बरेच दिवस गेले। नंतर त्याने मग त्याला नंतर कॉन्टॅक्ट करायला गेलो तर तो उडवाउडवीची उत्तर द्यायला लागला की आज नाही उद्या नाही। राज पाटील यांच्या भाचीला गंडवणाऱ्याचं नाव आहे हर्षद सपकाळ उर्फ हॅरी। टायगर श्रॉफ पासून अनेक अभिनेत्यांसोबत त्याचे फोटोग्राफ झळकतायत। वय अवघं 22 वर्षाचं, मात्र पठ्ठ्याचे कारनामे एकाहून एक थक्क करणारे। शिकार जाळ्यात अडकवण्यासाठी ऑडिशन्स, पेपरमध्ये जाहिराती, होर्डिंग्स अशी बरीच भपकेगिरी तो करायचा। आपल्या मैत्रिणीला मोहरा बनवून अनेक जण त्याचे सावज ठरलेत। तो शिकत असलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्याशी संपर्क आलेल्या लोकांशी आणि त्याच्या मित्रांच्या माध्यमातून तो अशी सावज हेरून त्यांच्याकडून किंवा त्यांच्या पॅरेंट्सला याबद्दल माहिती देऊन मग त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे घेत होता। अशा पद्धतीचं निष्पन्न आतापर्यंत तपासात झालेला आहे। अजून तपास सुरू आहे। ग्लॅमरच्या विश्वात दिखाव्यालाच भले भुलतात। याचाच फायदा हर्षदनं उचलला। हर्षदनं अजून किती जणांना लुबाडलंय याचा उलगड अजून व्हायचा आहे। मात्र दिखाव्याला बळी न पडता लोकांना अशा ठगांपासून वेळीच सावध होणं गरजेचं आहे। प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।